नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या गोवा पॉलिटिकल लीग 2022 मध्ये मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक वेगळी आणि नवी व्यक्ती आहे. आपल्यासोबत आहेत शैलेश उगाडेकर. नमस्कार शैलेश, स्वागत आहे तुझं गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. शैलेश उगाडेकर ही व्यक्ती सगळ्यांना परिचित आहे. त्यांच्या परिचयाचा विषय आहे तो म्हणजे शैलेश उगाडेकर हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पीएस म्हणून कार्यरत होते. मनोहर पर्रीकरांसोबत काही मोजकेच कार्यकर्ते, त्यांचे खास जवळचे लोक कायम आणि सातत्याने आपल्याला दिसत होते. त्यातलेच एक म्हणजे शैलेश उगाडेकर. शैलेश उगाडेकर यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत पणजी मतदारसंघासंबंधी. सध्याची जी पणजी मतदारसंघात जी नेमकी राजकीय पेच प्रसंग जो निर्माण झालेला आहे, एकीकडे भारतीय जनता पक्षाने बाबुश मोन्सेरात यांना पणजीची उमेदवारी जाहीर केली आहे आणि दुसरीकडे मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपचा राजीनामा देऊन या निवडणुकीत अपक्ष उतरण्याचा दावा केलेला आहे आणि त्यांनी कामही सुरू केलेलं आहे. तर पणजी मतदारसंघ हा नेमका काय? गेली अनेक वर्षे, मला वाटतं 15 ते 17 वर्षे शैलेश उगाडेकर हे भाजपचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते आणि त्याचबरोबर मनोहर पर्रीकर यांचे निकटचे कार्यकर्ते असे म्हणून त्यांनी काम केलंय. ते पणजी मतदारसंघ हा नेमका काय आणि पणजी मतदारसंघाचं राजकारण हे नेमकं कसं चालतं हे आपण शैलेश उगाडेकरून समजून घेणार आहोत. शैलेश, पणजी मतदारसंघात सध्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. एकीकडे बाबुश मोन्सेरात यांनी जोरदारपणे आपलं काम सुरू केलंय, घरोघरी भेटी देत आहेत. दुसरीकडे उत्पल पर्रीकर यांनी भाजपचा राजीनामा दिलेला आहे, म्हणजे देणार अशी जी चर्चा होती तो त्यांनी प्रत्यक्ष दिलेला आहे आणि त्यांनी काम सुरू केलेलं आहे. तू गेली अनेक वर्ष भाजपाशी कार्यरत आहे, एक सामान्य कार्यकर्ता, मनोहर पर्रीकरांचा पीएस म्हणूनही तू काम केलंय. पणजी मतदारसंघाचं राजकारण तू कार्यकर्ता म्हणून भाजपचा जॉईन झाल्यानंतर पणजी मतदारसंघाचं नेमकं राजकारण कसं चालतं आणि मनोहर पर्रीकर हे पणजी मतदारसंघासाठी नेमके काय म्हणून नेते होते? किशोर बाब, मनोहर पर्रीकर जर तुम्ही पळयलें मोठे व्यक्तिमत्व. हांव खूब धाकटो मनीस ताच्या संदर्भात उलोवपाक. मनोहर बाई जे आज तूं काल पळयला उत्पल पर्रीकरान जे पक्ष सोडून ताणें जो पोरणेपणान रावपाचो निर्णय घेतलो, तूं जर मनोहर बाईची कारकीर्द पळयली, सुरवातेक सुद्दां मनोहर बाई आपूण मुख्यमंत्री जातलो म्हणून कारकीर्द सुरू केन्नाच करूं ना. आनी ते सदांच म्हणटाले, आमी जेन्ना भोंवप तुमी राजकारणांत जाल्यार इट इज ऑन रिकॉर्ड, म्हणजे प्रत्यक्ष आसा ते आपूण मोठो जातलो, आपूण सीएम जातलो म्हणून कारकीर्द केन्ना सुरू करूं ना. ताणें धाकटेपणानूच सुरू केल्ली. मनोहर बाईचें सगळ्यान जर बरें जर काम तुमी पळयलें, सगळ्यांनी पळयलां गोंयकारांनी, जाल्यार तर तेजी ख्याती जर आसा तर सगळ्यान पयलें जर सुरू जालें तें विरोधी पक्ष नेते म्हणून. आणि विरोधी पक्ष नेते म्हणून म्हणजे देशान जर सगळ्यात बरो विरोधी पक्ष नेतो जर कोणी जर आसत जाल्यार तो मनोहर बाई. ही ताजी म्हणजे पयली वळख. किशोर, सदांच आपूण मुख्यमंत्री जातलो तर आपूण हें कितें तें मिनिस्टर जातलो म्हणून जो कारकीर्द सुरू करता पळय, ती कारकीर्द न्ही. आतां उत्पल म्हाका दिसता काल प्रुडंट मिडियाचेर हाजे कडेन तेजी इंटरव्यू जाली. ताणें म्हटलें लढाई वचूंक जाय, विच इज मनोहर बाईचो स्वभाव वच. आज मनोहर बाई आशिल्लो न्ही जाल्यार हेंच डिसिजन आसतलें आसलेलें. उत्पल पर्रीकर मनोहर पर्रीकर यांचे पुत्र म्हणूनच त्यांना संधी द्यायला हवी. उत्पल पर्रीकर यांनी पक्षासाठी नेमकं काय काम केलंय? त्यांनी पक्षासाठी काम केलंय, मोठं काम केलंय, जेणेकरून ते दावेदार ठरतात अशी परिस्थिती नाहीये. तर उत्पल पर्रीकर यांना केवळ मनोहर पर्रीकरांचे पुत्र म्हणून तिकीट देणं योग्य ठरेल का? पहिले म्हणजे सगळ्यांनी समजून घेवपाक जाय की उत्पल पर्रीकर हो मनोहर बाई बरोबर सदांच आसतालो. वडील म्हणून न्ही, लोकांक अजून कळना. तो कार्यकर्तो म्हणून येतालो. तुका दिसता आसतना पळोवपाक दिसतालो त्या मनोहर बाईचो पूत भोंवता म्हणून, पूण तो पूत भोंवनाशिल्लो, तो कार्यकर्तो भोंवतालो. मनोहर बाईचो तुमी म्हणटाले ना तो भोंवताले, तो भोंवता आसतना तो कार्यकर्तो म्हणून भोंवतालो. तुमी अनेक इलेक्शनाची हें काडून पळयात, क्लिप्स काडून पळयात, तुमचे कडेन आसतले की तो कार्यकर्तो म्हणून भोंवतालो. आनी फुडें कितें जाय, आमी आतां कितें चल्लां पळय तातूंत कितें कर्तृत्व आहा कोणाचें म्हणून टिकेटी मेळटा तर दाखय मरे, कोणाचें कर्तृत्व ना तें हें पुण्याचेर म्हणून टिकेटी मेळटा तर. मनोहर बाईचो म्हाका सांग किशोर बाब,
मोठी कारकीर्द मनोहरबाईची. तूं गेल्या 3 म्हयने जर तूं पळयशीत न्ही ती अलिप्त दवरप. मनोहरबाईन म्हणजे कांयच न्ही, ताणें कितें केलें असो जो एक प्रचार चालू आसा व्हेरी फ्रँक, म्हणजे सोशल मिडियाचेर तूं वचत तें अरे मोठी कारकीर्द हे साद्या मनशा कडेन तें सोंपें नाशिल्लें करप. आज ते हयात ना म्हणून कितें तरी भाशणां करप ताच्या विरोधान. पणजेकार खपून घेवचे ना किशोर. कित्याक नाही, मला एक सांग शैलेश, की गेली 17 वर्षे तू भाजपचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. तू भाजपचा कार्यकर्ता कसा काय बनला आणि कार्यकर्ता ते मनोहर पर्रीकरांचे पीएस हा तुझा प्रवास नेमका कसा काय घडला? संघान हांव आशिल्लो सुरवातेक एक म्हणजे खूप मोठो म्हाजो एक प्रवास न्ही, थोडो काळ एक आमी सांगता थंयच्यान मागीर भायर सरून अलिप्त जालो आनी मागीर थंयच्यान तरी मनोहरबाई जेन्ना पणजे मतदारसंघान जेन्ना आयले म्हणजे जे इलेक्शन म्हणून पयलें इलेक्शन हांव नासलो, ताच्या फाटलें दुसरें इलेक्शन जेन्ना मागीर आमी ती कारकीर्द आमची म्हणजे कार्यकर्तो म्हणून सुरू केली. ताका खंय तरी दिसलें आसतलें की हो भुरगो कितें तरी करतलो. आनी तूं मरे जेन्ना राजकारणाच्या फाटल्यान जेन्ना नासता, खंयच्या पॉलिटिशियना फाटल्यान तो कार्यकर्तो म्हणून जेन्ना तूं क्लोज एसोसिएट जाता पळय, तेन्ना किशोर तुका सांगता ताका खरें सांगप, त्या राजकारण्याक खरें सांगप तो खरो कार्यकर्तो. तूं जिखलो जालें तें. तुजी जिखना ही परिस्थिती सत्य परिस्थिती हें हांव सांगतालो ताका. गाडयेन बसून जेन्ना आमी बसून प्रवासाक वताले पळय तेन्ना हांव सांगतालो ही सत्य परिस्थिती. तापतालो चल ताका बरा, पण ताजेर विचारूच जातालो. त्या हांव हें उत्तर उलयना फुडें त्या मतदारसंघाच्या अध्यक्षाक फोन करप जावं त्या खंयच्या तरी प्रमुख कार्यकर्त्याक फोन करप, आरे कितें चलना आसा मरे सारकें, आपल्याक रिपोर्ट असो येता, कितें चूक आसा, कितें आपल्याची गरज आसा तुका, हें आज जाता. शैलेश, मला एक सांग, मनोहर पर्रीकरांच्या कार्यपद्धतीबाबत जेव्हा आम्हाला माहीत आहे की त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा होती, म्हणजे त्यांचे खास जवळीक, आपण त्याला म्हणजे सध्याच्या भाषेत आपण त्याला गुप्तहेर म्हणू, म्हणजे ते कुठल्याही आपल्या अधिकारी किंवा यांच्या माहितीच्या विश्वासावरती ते नव्हते. त्यांची स्वतःची माणसं पूर्ण राज्यभरात फिरत होती. काय चाललंय, ग्राउंड रियालिटी काय आहे, नेमकी काय परिस्थिती आहे, कोण नाराज आहे, कोण अपप्रचार करतोय, या सगळ्या गोष्टी त्यांचे हे गुप्तहेर त्यांच्यापर्यंत पोचवायचे आणि त्या माहितीच्या आधारावरती ते स्ट्रॅटेजी ठरवायचे. तुला स्वतःला त्याचा अनुभव आहे. असे अनेक किस्से आहेत ज्या वेळेला तुम्ही सत्य सांगायला जाता आणि मनोहर पर्रीकर तुमच्यावरतीच भडकतात. नेमकी कशी त्यांची कार्यपद्धती चालायची? असे किशोर बाब अनेक वेळा जाला. सगळ्यात चड म्हज्या बाबतींत जाला, सगळ्यात चड हांव खरें सांगतालो. पूण गुप्तहेरा परस सुद्दां मनोहरबाईची ख्याती म्हणणे फाल्यां एका मतदारसंघान तो गेलो एका प्रचाराक, तो एक नजर मारून ताका कळटालें किशोर नायक कार्यकर्तो दिसना जावं शैलेश योगाडेकर दिसना मरे. तो गाडयेन बसून पयलो तांकां फोन मारतालो, अरे आपूण तुज्या प्रचाराक आयला मरे मुख्य हातून कॉन्स्टिट्युएन्सीन मतदारसंघान, तूं खंय दिश्टी पडना. मागीर थंयच्यान तो म्हणटालो ना तुवें टिकेट किशोराक कितें दिली, आमी अशें जातलें तें. खंय आहा तूं? पणजे यो. पणजे येवन ताका बसोवन फुडली तारीख तुका ह्या मतदारसंघाक आपूण परतो भोंवतलो ते दिसा तूं येवंक जाय, असो विशय आसा म्हणून त्या कारणाक लागून ताका तुजें कितें आसा पळय, तुजो कसो आमी कार्यकर्तो म्हणून तुजो सन्मान कितें करूंक जाय तो तुका मनोहर पर्रीकर दितलो. आनी तेज्या विश्वासाचेर तो कार्यकर्तो परतो त्या मतदारसंघाक वयतालो किशोर बाब आनी झोकून दितालो. ही तेजी ख्याती. सगळ्यांक बरोबर घेवन वचप, जात पात धर्म बिर्म कांय विचारनासतना. तुका सांगता इतकें आसून आमी गाडयेन जेन्ना वयताले पळय किशोर, तुका एक सादें एग्जांपल सांगता हांव. एप्रील मे म्हयनो, आतांचे मुख्यमंत्री कोणी बाकीचे करता ते म्हाका खबर ना, पण जेन्ना गरमी, बिलीव मी, म्हज्या मोबायलाचेर जावं ताज्या मोबायलाचेर, हांणी 2 आमचे स्टाफ आशिल्ले तांच्या मोबायलाचेर प्रत्येक डॅम जे आसा पळय गोंयांत ताजी उदकाची पातळी येताली. आनी हाजें हो जो म्हणजे मनोहरबाईचो प्रश्न हें कितें की अरे पावस केन्ना पडटलो रे, गाडयेन बसून बेगीन पडटलो मरे पावस, पातळी देंवता उदकाची. म्हणजे गोंया बद्दल तळमळ कितकी पळय जी आसलेली न्ही ती हांवें फुड्यांतल्यान पळयल्या. हें म्हाका कोणी तिसऱ्या चवथ्याचें आयकल्लें हांव सांगना तुका, ती तळमळ हांवें फुड्यांतल्यान पळयल्या. आनी इतकें आसून त्या डॅमावाल्या इंजिनियराक इन्स्ट्रक्शन वतालें प्रत्येक घराक उदक मेळूंक जाय. 4 वरां येता मरे, 2 वरां सोड, पूण रोटेशनान सोड. खंयचोच तुजे कडेन आमदार जर आयलो म्हाका 12 वरां दी म्हणून,
आपूण खपोवन घेवचो ना. प्रत्येक गोंयांत निस्वार्थीपणे तो मागीर खंयचोय आमदार आसत, काँग्रेसचो आसत जाल्यार आनी खंयच्या पक्षाचो आसत, हो विचार आज आसा गोंय बरोबर घेवन वचपाचो विचार आसा दिसता तुका गेल्या 1.5-2 वर्सां मनोहरभाई वतकूच. शैलेश, मला एक सांग की सध्या तुम्ही पूर्णपणे उत्पल पर्रीकरांसाठी झोकून दिलेला आहे. उत्पल पर्रीकरांकडे असे काय गुण आहेत मनोहर पर्रीकरांचे किंवा त्यांचे स्वतःचे की तुम्हाला वाटतं की उत्पल पर्रीकर याच्यात ते नेतृत्व गुण आहेत आणि पणजीकरांना सोबत घेऊन पुढे जाण्याची त्यांच्यात पात्रता आहे? काय आहे असं उत्पल पर्रीकरात? उत्पल पर्रीकर कारकिर्द सुरू करता आसतना पयलें म्हणजे तो मनोहरभाईचो पूत आनी मनोहरभाईच्या पूत म्हूण ताणें काल पयर सिद्ध केलें. किशोरबाब भारतीय जनता पक्ष हे मोठे पक्ष, म्हणजे तो राज्य पातळीवरलो देशा पातळीवरलो आनी एशियांतलो सगळ्यात मोठो पक्ष. ताच्या वडिलांची एटीमोटी त्या पक्षा खातीर कारकिर्द, देशाचे संरक्षण मंत्री, गोंयचे मुख्यमंत्री 3 वेळा, गोंयचो आनी गोंयांत ख्याती आशिल्लो मनीस. तेजो जेन्ना पूत एका पक्षांतल्यान भायर सरता, हाजो अर्थ थंय कितें चलना आसतलें तूं पळय. उच्च शिक्षीत मनीस जो जेन्ना अशें डिसिजन घेता तेन्ना तें खरेंच चूक जालां म्हणून ताणें घेतलां आसतलें डिसिजन. हांव ताजें वैयक्तीक ताणें घेतलां ताजेर हांव कमेंट करपाक शकना किशोर, पण जें कितें चल्लां आनी हेंच मनोहरभाई करतालो. चूक ही चूक. हें ताणें सांगलें पयर ती थोड्यो गोश्टी हाचे प्रुडंटाचेर ताणें तो आनी आमच्या प्रमोद बाबान घेतिल्ले इंटरव्यून ताणें सांगलें मनोहरभाई आशिल्लो जाल्यार हांगाच आपल्या जाग्यार आसतलो आशिल्लो. हें मोठें. मला एक सांग की ज्या घराणेशाही विरोधात भाजपनं आतापर्यंत आवाज काढला, काँग्रेसच्या घराणेशाही विरोधात, आज कुठेतरी भाजप त्याच घराणेशाहीचा स्वीकार करताना आपल्याला दिसतोय. म्हणजे जर भाजपने जर ठरवलं असतं तर भाजपने बाबूश मनसरात यांना विनंती करून तुम्ही ताळगावमध्ये राहा आणि पणजी मतदारसंघ हा उत्पलसाठी सोडता आला असता. आणि कदाचित बाबूशला तिकीट मिळाल्यानंतर जेनिफरला तिकीट देण्याची गरज नव्हती, कारण हजबंड आणि वाईफ, पती आणि पत्नी यांना तिकीट देण्याची गरज नव्हती. असा एक तोडगा काढता आला असता, परंतु त्या तोडग्यावरती विचार झाला नाही. सध्याच्या परिस्थितीत भाजपचा ग्राउंड रिपोर्ट, भाजपचा सर्वे रिपोर्ट म्हणतोय की पणजी मतदारसंघात बाबूश मनसरात इझी म्हणजे अगदी सहजपणे निवडून येऊ शकतो. तुम्ही कार्यकर्ते, तुम्ही ग्राउंडवरती काम करतात, खरंच हे शक्य आहे? हांव देवा कडेन एकूच प्रार्थना करता की 14 फेब्रुवारी पर्यंत तांकां कोणी पळय तुका रिपोर्ट म्हणटा पळय त्याच भ्रमान ते आसूं न्ही. जर तांकां कळ्ळें पडटलो तो ग्राउंड रिपोर्ट देंवला म्हणून जाल्यार ते पूस करतले स्वताक. प्रत्येकाचो आपापलो विचारसरणी आसता, कौशल्य आसता, कशें मॅनेजमेंट करप ना, कसो तो रिपोर्ट येयला तो म्हाका खबर ना. बट आयच्या तारखेर तुका सांगता हांव, उत्पल पर्रीकर इज डुईंग व्हेरी गूड. अत्यंत बऱ्या प्रमाणात प्रतिसाद मेळटा आनी तो ताज्या बापायच्या पुण्याई मुळे न्ही आं, कोण तरी पयर वडिलांच्या पुण्याई मुळे म्हणून. वडिलांच्या पुण्याई मुळे म्हणजे कितें? प्रत्येक मनीस जो ह्या जगान जल्माक येता तो आपल्या वडिलांच्या पुण्याई मुळेच आसता. खंयचो मनीस वडिलांच्या पुण्याई नासतना व्हडलो जाला तो म्हाका दाखय, राजकारणान दाखय आनी बाकीच्या समाजांतल्या कसल्या हातून म्हणजे एक धंद्या बिझनेसान आसत तर कसल्या कौशल्यान आसत. वडिलांच्या पुण्याई मुळेच हें घडटा सगळें. आनी कोण सांगतात पळय वडिलांच्या पुण्याई मुळे, तांकां वडिलांच्या पुण्याईत मुळे तिकेट मेळिल्ली महाराष्ट्रान. हांवें विचारलां आनी म्हाजो अभ्यास करून सांगता तुका हांव. आनी म्हाका सांग ते कणकवली मतदारसंघान एका वडिलांच्या 2 पुत्रांना भाजपान तिकेट दिली. ती कुठली पुण्याई? तुका एक व्हिडिओ व्हायरल जालो, तुवें पळयला जाल्यार म्हाका खबर ना किशोर बाब. एका बाबड्याक ऑफिसराक रस्तो करूना म्हणून चिकोल घातलो हांच्यांनी वयर, ती पुण्याई. आनी तो व्हिडिओ व्हायरल केलो, ती पुण्याई. सो ती पुण्याईची भाशा म्हाका दिसता प्रत्येक गोंयकाराक आनी प्रत्येक पणजेकाराक मनोहरभाईचें कर्तृत्व आनी मनोहरभाईचें योगदान गोंया खातीर कोणी सांगपाची गरज ना. ते पणजेकार आयकून घेवचो ना तुज्या आनी तुजें तें हें आयकून घेवचें ना. तूं फाल्यां येतलो आनी पणजेकाराक म्हणटलो, गोंयकाराक म्हणटलो ताल्ल्याच्या सुक्यान म्हण तेफळां घाल नाका, फोव घाल म्हणून. अशें जाता. एक गोष्ट मला एक सांग शैलेश, की
मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर पणजी मतदारसंघाच्या वेळेला पोटनिवडणूक झाली, त्यावेळेला उत्पल पर्रिकर हे तिकिटीचे दावेदार होते. त्यांनीही आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पक्षाच्या नेतृत्वानं त्यांना उमेदवारी देण्याचं आश्वासनही दिलं होतं. परंतु ऐनवेळी काय झालं ठाऊक नाही, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि ती उमेदवारी सिद्धार्थ कुंकळकर यांना गेली. सध्या उत्पल पर्रिकरांचा दावा असा आहे की आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांचं चारित्र्य स्वच्छ नाही आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अजूनही जर चांगल्या चारित्र्याचा चांगला स्वच्छ जर उमेदवार भाजप पक्षाने दिला तर आपण त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. मग सिद्धार्थ कुंकळकर हे देखील मनोहर पर्रिकरांचे शिष्य होते, मनोहर पर्रिकरांचे कार्यकर्ते होते. त्यांना उमेदवारी जेव्हा दिली त्यावेळेला उत्पल पर्रिकरांनी त्यांना काम का नाही केलं? उत्पल पर्रिकरांनी त्यांना काम न केल्यामुळे ती जागा मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर काँग्रेसकडे गेली. बाबूश मनसरात तिथे विजयी झाले. त्यावेळी तुमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा भाजपापासून दुरावले होते आणि ते बाबूश मनसरातसाठी काम करत होते. काय नेमकं कारण त्याचं? हांव पयलो बाबूश मनसरा कडेन काम करपाक वचपी मनीस. एकमेव कारण म्हणटा तूं सांगता पळय तेंच. पुताक दिवना नाशिल्ली तेन्ना तिकेट. म्हणजे तुम्ही ताका तिकट न दिल्यामुळेच हे सगळें घडलें आनी पराभव जाला पळय तो एकमेव कारण ताका. एकमेव कारण. सिद्धार्थ वायट म्हणून न्ही, सिद्धार्थ बरो, सिद्धार्था बद्दल कोणाचें हें ना. सिद्धार्थ सगळ्यांचो सिद्धार्था बद्दल हांव आतां कांय म्हणूं शकना, पण सिद्धार्थ बरो भुरगो. पण उत्पलाक न दिल्यामुळे तो पराभव. कळ्ळें तुका? म्हणजे तो पराभव हा उत्पल पर्रिकरांना उमेदवारी डावलल्यामुळेच झाला. म्हणजे आता हेच उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून भाजपचे उमेदवार बाबूश मनसरात यांचा पराभव करू शकतात असं वाटतं तुला? 100% करू शकता. 100% करपाक शकता. कित्याक करपाक शकना? पण जे कार्यकर्ते मनोहर पर्रिकराबरोबर दिसत होते कधी काळी, ते कार्यकर्ते आज उघडपणे उत्पल पर्रिकर यांच्या मागे दिसत नाहीयेत. त्या कार्यकर्त्यावरती प्रचंड पक्षाचा दबाव आहे. किशोर बाब, तुका चुकीचो समज आसा. संपूर्ण यंत्रणा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ते जुने जे त्याच्या बाबा बरोबर जे कार्यकर्ते आशिल्ले, कळ्ळें तुका, ते सगळे काम करतात. त्यांच्यो सगळ्यांनी यंत्रणा आपले चालू केल्या पणजी मतदारसंघ म्हणून. आणि येणाऱ्या काळान फुडल्या तुका 8 दिसांक कळटलें की उत्पल खंय आसा. म्हणजे इन स्टेट तूं म्हणून सांगतालो म्हाका न्ही, ते ऊंच आसा, ते हें आसा. फुडल्या 8 दिसांक कळटलें तुका कितें उत्पल कितें खंय आसा पळय तो. प्रश्न उत्पलाक मत मारप काय न मारप तो न्ही. प्रश्न उत्पलाक मत मारप काय न मारप तो न्ही. नीतिमत्ता म्हणून कितें आसपाक जाय न्ही रे. तूं काडटो तुमकां जाय. अरे उत्पल सुद्दां तितकोच हुशार आसा. आणि किशोर, काम जर तुका जर सरकारान जर काम करपाक ताका मिनिस्टर जावपाची गरज ना. तुजी जर यंत्रणा बरी आसत, तुजे जर विचार बरे आसत न्ही जाल्यार ओपोजिशन जावन सुद्दां तुज्या मतदारसंघात भरपूर कामां करपाक शकता. हें हांव सांगता तुका. म्हणजे विकासासाठी पक्षांतर करणं, दुसऱ्या पक्षात जाण्याची गरज नाही असं तुला म्हणायचं? गरज कित्याक विकासासाठी म्हणून हें आयकुपाचें सगळ्यांक कळटा. म्हणजे गोंय धाकटें मरे, कितलो विकास जावपाक जाय तो वता तो, तें सांगपाची तुका आनी म्हाका गरज आसा. पूण खरेंच प्रामाणीकपणे जर तुका सांगत न्ही, तुजी जर टीम बरी आसत, तुजो 4-5 जर स्टाफ तुज्या भोंवतणी जर बरे आसत, आनी तुका जर इच्छा शक्ती आसत, म्हणजे तूं जर खरेंच काम करपाक सोदता जाल्यार खंयचोच अधिकारी तुजो सरकाराचो अधिकारी तुजी फायल अडोवपाक शकना. तुज्या जर एखाद्या खंयच्या गांवांत जर तुका टॉयलेट जाय आनी तुजो जर व्यवस्थीत म्हणजे जर फॉलोअप करत यंत्रणा. मनोहर बाईच्या ओपोजिशन मनोहर बाई जेन्ना आशिल्लो पळय हांगासर, तेन्ना कामां जावना पणजेकारांची. कोणी सांगला जावना म्हणून? ती शैली ह्या भुरग्यां बद्दल आहा ताज्या. पुतान ती शैली आसा, अत्यंत हुशार. ताणें कारकीर्द तशीच सुरू केली. हाजी कारकीर्द तशीच सुरू जाता. बाबूश मनसरात मोठ्या प्रमाणात लोकांना देणग्या देतात, मोठ्या प्रमाणात लोकांना अर्थसहाय्य करतात. कोण संकटात असेल, अडचणीत असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांना मदत करतात. हे जे दातृत्व आहे बाबूश मनसरातचं, हे दातृत्व अनेक वर्षानंतर पणजीकरांना अनुभवायला मिळालं. कारण ज्या वेळेला पणजीकर मनोहर पर्रिकराबरोबर होते त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांनी बिचाऱ्यांनी या दातृत्वाचा कधी अनुभवच घेतला नव्हता. परंतु ज्या दिवशी मनोहर पर्रिकर गेले
त्यावेळेला पणजीकरांसमोर दुसरा आधार कोणीच नव्हता. ते सगळे बाबूश मोन्सेरातकडे गेले. बाबूश मोन्सेरातने अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्याही कार्यकर्त्यांना मिळवून दिल्या. एवढं करून आजच्या घडीला हे कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांच्या मागे राहणार असं वाटतं का तुला? तुवें जें आतां पळय सांगलें म्हाका देणग्या नोकऱ्यो बरोबर न्ही, 20 वर्सां नोकऱ्यो तेज्या वडिलांन दिवना. गेली 20 वर्सां तूं तेजी कारकिर्द पळयली, त्या वडील न्ही तेणें दिवना नोकऱ्यो. आज 50 दिल्या जाल्यार तेणें 5,000 दिले आसतल्यो. गेल्या तूं जर आढावो घेत न्ही आनी जर तुका कळत तुजे स्टॅटिक्स आसा गव्हर्मेंट दिले आसतल्यो नोकऱ्यो. ते लोक खंय वतले? आतां 50 दिल्या म्हणटा मरे तूं, बरोबर हांव मानता तुजें 50 दिले आसतले आनी कोणाक नोकरी मेळ्ळ्या साहजीक बरी गोश्ट, कोणाक देणगी दिवप बरी गोश्ट. पण ताकाच लागून तूं इलेक्शन जिखता असो जो तुजो तर्क आसा तो चुकीचो. आनी पणजी मतदारसंघान हें घडपाक शकना. सुशिक्षीत लोकांचो मतदारसंघ, सगळे शिकलेले लोक, 99% शिकलेले लोक, प्रत्येक मनशाक खबर आसा आपूण कितें करता पळय तें. आनी गेले 2 म्हयने जर तो पळयत न्ही तें चलना पळय राजकारणा भितून, जाल्यार तेजे वयल्यान लोकांनी निश्कर्श काडला. म्हणजे हें आतां जावपाचें ना. तो किशोर केन्ना उडी तेवटेन मारतलो खबर ना. सो हाका हो मनीस, ध्येय धोरण आसलेलो मनीस, विचारसरणी आसलेलो मनीस अत्यंत गरज आसा गोंयकारांक. उत्पल पर्रीकरांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्या प्रकाराचा परिणाम राज्यातल्या इतर मतदारसंघात पडणार? 100% आज कळचो ना तुका. तुमची टीम भोंवता आसतली, तांकां विचारा. म्हाका दिसाक कितकेशे फोन येता, अरे कितें चल्लां काय म्हणून, कित्याक काडलो, बरोबर राव ताज्या. मनोहर बाईन समाजा खातीर भरपूर दिलें. म्हजें वैयक्तीक मत सांगता तुका, समाजा खातीर दिलें, गोंया खातीर दिलें. म्हाका सांग, ते बायणा वस्ती प्रचंड कितकीशीं वर्सांनी थंयसर त्रासांतले लोक, वास्को मतदार मुरगांव गांव म्हणटा ते वास्को खंयसर, आनी ताणें एका दिसान ती काडून उडयली. केदें मोठें धाडस जाय. पण जे पूल ते 2 नाशिल्ले न्ही, ते आतां नव्या बाटो पुलाक जोडून दोन घालले ते करता आसतना कितको त्रास जाला. तेन्ना हांव सेक्रेटरी तेन्ना हांव आसतालो बरोबर. कितके ओपोज कितें चल्लां काय म्हणून दर्या बुडयता काय म्हणून. आज तेजो उपयोग जाता. इफ्री हाडली, कितकेच विशय आसा. म्हणजे ते आतां श्यामाप्रसाद मुखर्जी तुमी पळय ते सभा घेतात नेटान, त्या मनशान प्रत्येक दिसा वचून तेजो आढावा घेवन उबी केल्लेली हे कितें ते स्टेडियम. उत्पल पर्रीकरांसाठी पणजीकरांनी शक्ती प्रदर्शन का नाही केलं? जर उत्पल पर्रीकरांना उमेदवारी मिळायला पाहिजे अशी जर पणजीकरांची इच्छा होती तर पणजीकर कुठेच दिसले नाही शक्ती प्रदर्शन करताना आणि पक्षावरती दबाव टाकताना. हेच पणजेकार म्हणटा हेच. कोविड चालू आसा, प्रत्येक जाणांक दिसता आपण भायर येवन मनोहर बाईच्या पुताक सपोर्ट करचो म्हणून. पूण शिस्तबद्ध म्हणटा ती ताणेंच उत्पल म्हाका सांगलां, लोकांचे सोड, म्हाका सांगलां गर्दी करप ना. आमी जे सरकारचे कितें म्हणटा ताका हें आसा न्ही, ऑर्डरी आसा पळय, कितें म्हणटा ताका आमी गायडलायन्स ज्यो आसा पळय तेजें पालन आमीच करप मरे. ही सुरवात न्ही, हेच तेजें कर्तृत्व न्ही रे मनोहर जे उत्पलाचें. 500 लोकांक घेवन भोंवप, संक्रमण वाडप, ही सुरवात. प्रामाणीकपणे तो करता पळय. सुरवात कशी करता, बऱ्यापणान करता अशें तुका दिसना? उत्पल पर्रीकाराक 500 लोक भोंवपाक कितें आसा तर येतलेच लोक, 100 येतले, 150 येतले लोक. पूण ती आज वस्तुस्थिती तशी आसा ना. हेच धोरण तूं सांगता पळय तें हेच धोरण. सुरवात पळय कशी ती. हें बाकीचे खूब फॉर्मां भरूंक वतात, कितके लोक दिश्टी पडटा ते पळय. हेच उत्पलाचें धोरण. माझा शेवटचा प्रश्न, एक सामान्य कार्यकर्ता, मनोहर पर्रीकरांचा सामान्य कार्यकर्ता आजच्या घडीला जी पणजीत परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती पणजीकरांना काय आवाहन करेल? म्हाका ऐकून ना कितें म्हणलें. एक सामान्य कार्यकर्ता मनोहर पर्रीकरांचा आजच्या घडीला जी पणजीत परिस्थिती आहे, उत्पल विरुद्ध बाबूश, ह्या परिस्थितीत एक सामान्य कार्यकर्ता पणजीकरांना काय आवाहन करेल, काय संदेश देईल? हांव जर एक सामान्य कार्यकर्तो म्हणून जर एकूच आव्हान करपाक शकता, मनोहर भाईन आमकां पणजेकारां खातीर आनी सबंद गोंया खातीर भरपूर कितें दिवन गेलो. दिवना रे.
ताकाच लागून आमी कितें दिलें ताका मनोहर भाईक सिलेक्शन कितें दिलें काय दिवना तो खूब दिवन गेलो एक संदी ताका दियात पुताक फक्त एक संधी मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना द्या असं आवाहन, असा संदेश मनोहर पर्रीकरांसोबत गेली 17 वर्षे काम करणारा हा सामान्य कार्यकर्ता करतोय. ही गोष्ट अनेकांना साधी वाटणार आहे, ही गोष्ट साधी नाही आहे. हा जो विडा पणजीतल्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून मनोहर पर्रीकर यांच्या समर्थकांनी जो हाती विडा घेतलेला आहे, तो विडा म्हणजे एक मोठं चॅलेंज आहे, एक मोठं आव्हान आहे. त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी आहेत ते बाबूश मोन्सेरात, जे कधीही पराभूत होणारे नेते नाही आहेत. या बाबूश मोन्सेरातांना आव्हान देत आज मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. हा निवडणुकीचा जो निकाल लागणार आहे, तो निकाल म्हणजे एक ऐतिहासिक निकाल लागणार आहे. खरोखरच उत्पल पर्रीकर यांच्या मागे पर्रीकरांचे समर्थक आणि पणजी मतदारसंघातले भाजपचे कार्यकर्ते ठामपणे उभे राहणार का? उभं राहून चालणार नाही, तर त्यांना विजयी करून दाखवावा लागणार आहे. कारण या लढ्यात जर त्यांचा पराभव झाला तर त्या पराभवाचे परिणाम हे दूरगामी परिणाम असतील, हे खूप मोठे परिणाम असतील. परंतु जर विजय झाला तर मात्र तो संपूर्ण गोव्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी एक वेगळा आदर्श ठरणार आहे. आता हा आदर्श ठरतो की हा वेगळा इतिहास ठरतो, या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला वाट पाहावी लागणार आहे, ती 10 मार्चची निवडणूक निकालाची. तोपर्यंत आपण पाहूया नेमका काय निकाल लागतो पणजी मतदारसंघाचा. खूप खूप धन्यवाद शैलेश तुझे, तू इथे येऊन मोकळेपणाने तुझे विचार मांडले आणि पणजीची नेमकी परिस्थिती काय हे आम्हाला स्पष्ट केलं. थँक्यू.